अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। आज बारामतीत त्यांची सभा होती आणि म्हणूनच मुंबईहून सकाळीच ते बारामतीसाठी निघालेले होते। अशा वेळेला एक छोटं विमान ज्याचा वापर ते नेहमी करत असतात तेच छोटं विमान होतं। त्याच छोट्या विमानाचं विमानतळाजवळच्याच शेतात ते लँडिंग दरम्यान कोसळले। लँडिंग दरम्यानचा हा अपघात आहे आणि त्या अपघात स्थळाच्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या यंत्रणा तातडीने त्या ठिकाणी पोहोचलेली आहे जिथे अपघात झालाय। त्या शेतात त्या भागातून जिथे अपघात झालेला आहे हे विमान कोसळलंय तिथून धूर येतोय। तातडीने यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। आज त्यांची बारामतीत सभा होणार होती आणि त्या सभेसाठी म्हणूनच सकाळीच ते मुंबईहून बारामतीकडे निघालेले होते। विमानतळाजवळच्याच शेतात लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलंय। उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि त्यांच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। ही अपघाताच्या ठिकाणचेच दृश्य आहेत ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय तिथून सध्या धूर मोठ्या प्रमाणात येतोय। यंत्रणा तातडीने त्या ठिकाणी संपूर्ण मदतीसाठी आणि इतर त्या ठिकाणी जे त्या विमानात होते त्यांच्या सुटकेसाठी पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। लँडिंग दरम्यान हा विमानाला अपघात झालाय। हे विमान विमानतळाजवळच्या एका शेतात कोसळलेलं आहे। त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय त्या ठिकाणाहून धूर निघतोय। अजित पवार यांच्यासोबत या विमानात नेमकं कोण कोण होतं म्हणजे त्यांचे पीए असतील किंवा इतर आणखी कोणी स्थानिक नेते असतील किंवा इतर कोण त्यांच्यासोबत या विमानात होतं त्याची आत्ता तरी माहिती नाही। मात्र विमानातील काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। ही दृश्य त्याच ठिकाणची आहेत बारामतीतली जिथे हे विमान लँड होणार होतं। मात्र त्याच ठिकाणी विमानतळाजवळच्या म्हणजे त्याच्या बाजूच्याच शेतात हे लँडिंग दरम्यान विमान कोसळलेलं आहे। अजित पवारांचं हे विमान मोठा अपघात त्यांच्या विमानाला झाल्याची माहिती समोर येते। या विमानात अजित पवारांसोबत आणखी किती लोक होते याची आत्ता तरी स्पष्टता आलेली नाहीये। मात्र हा मोठा अपघात आहे। अजित पवार ज्या विमानातनं प्रवास करत होते लँडिंग दरम्यान बारामतीत त्यांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार। सध्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। अजित पवारांची आज बारामतीत प्रचार सभा होती आणि त्यासाठी सकाळीच ते मुंबईहून नेहमी ते ज्या विमानानं प्रवास करतात तेच छोटं विमान घेऊन ते बारामतीकडे निघालेले होते।